मानसिकता डोक्यात ठेवून जमिनीमध्ये सगळे व्यापाऱ्यांना एकत्र करून मला वाटतं 1 करोड रुपये सोयाबीनच्या मार्गाने योजना या नवीन मार्केट छोट्या मार्केट कमिटीमध्ये एवढी मोठी योजना तुम्ही राबवली आणि तेव्हा अडचण अशी निर्माण झाली की 1 करोड रुपये द्यायची शक्यता नाही, पण माल इथं देवणीमध्ये वेअरहाऊस नव्हतं. त्यासाठी त्यांनी व्यापाऱ्याला एकत्र करून तिथे आपण स्वतःच इथे वेअरहाऊस उभारला. व्यापाऱ्यांनी काही मदत आहे व्यापाऱ्यांची, तर त्यावेळेस वेअरहाऊससाठी तुम्ही हातभार लावला नाही. मग त्यावेळेस मंडळाने विचार केला की स्वतःच आपले वेअरहाऊस त्या देवणी शहरामध्ये आपण उभा करू. म्हणून त्यावेळेस 2017 मध्ये रसिका ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून एक स्थापन केली आणि दिलीपराव देशमुख साहेबांच्या हस्तेच तिथं उद्घाटन वेअरहाऊस आणि कंपनीचं उद्घाटन झालं. मग त्यावेळेस वेअरहाऊस आपण राहू अशी संकल्पना वडिलांनी डोळ्यासमोर राहू. यानंतर म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण 0 एप्रिलमध्ये काम कसं करतो. महिला बचत गटांचं कार्य आता वेळेच्या मार्गदर्शनामुळे चालू झालं आहे. यापूर्वी आमच्या स्वतःच्या युनिटमध्ये कर्मचाऱ्यांना आम्ही पगार धारण कर्ज असेल, सोने धारण कर्ज असेल, पण शेतकऱ्यांना माल धारण कर्ज असेल, ही योजना आता रसिका परिवाराच्या साहेबांच्या माध्यमातून चालत आहे. तर नवीन बचत गटांना कर्ज द्यायची योजना आता आपल्या हस्ते पार करणार आहे. रसिका परिवाराच्या माध्यमातून बरेचसे सोयाबीनचं सीड्सचं प्रोग्राम असेल, त्यानंतर आमच्या वेअरहाऊसचा विषय असेल, बँकेचा विषय असेल सोसायटीचा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून या ग्रामीण भागामध्ये चांगली चळवळ पवारांच्या माध्यमातून चालू आहे. या पद्धतीने आमचं कार्य सातत्यानं आहे. आणि मुद्दाम तुम्हाला बोलायचं कारण म्हणजे भैयासोबत इथं महिला उपस्थित आहेत. आपल्या माध्यमातून महिलांना कुठल्या योजना आपण हुशार आहेत, शिक्षित आहेत, आपल्या माध्यमातून महिलांना काय मार्गदर्शन करता येईल यासाठी खरं मी समजांना मी प्रवास करू काही कार्यक्रम एक संकल्प केला की खरं तर आपल्या कार्यक्रमाशी रिलेटेड आम्ही काम करतो. या भावनेनेच कदाचित गजाननजींनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं असावं. अभिजित भैयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली 8-9 महिने दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतो. समाजातील गरजूवंत विद्यार्थी जे हुशार आहेत पण आर्थिक सक्षम नाही अशा गरजूवंत विद्यार्थ्यांचं शिक्षण केवळ पैशाअभावी थांबू नये, त्यांच्या घरची दिवाळी सुद्धा अतिशय चांगली व्हावी, त्यांच्या घरचा प्रत्येक सण हा दिवाळीसारखा व्हावा, त्यांच्या घरामध्ये सुद्धा 4 पैसे यावे, त्यांचं कुटुंब सक्षम व्हावं, या उदात्त भावनेने एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आदरणीय भैयांनी दिशा प्रतिष्ठानची स्थापना केली. आणि माझं भाग्य अण्णा की त्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष मला होण्याचा योग आहे. अतिशय चांगली मंडळी या प्रतिष्ठानचे सल्लागार म्हणून काम करत आहे. पण भैयांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम आम्ही गेली 8-9 महिन्यामध्ये करू शकलो. कालच आमचं डोनर्स मेंबरशिप लॉन्चिंगचा कार्यक्रम झाला आणि आज जो गजाननजींनी त्यांच्या रसिका महाविद्यालयाच्या वतीने जो आम्हाला चेक दिला तो त्याचाच एक भाग आहे. खरं तर दिशा प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून सर्वप्रथम मी मनापासून या परिवाराचे भोपणीकर परिवाराचे गजाननजींचे आभार मानतो की आपण सामाजिक बांधिलकी जपत आमच्या प्रतिष्ठानला 12,000ची मदत केली. मी या कार्यक्रमाच्या अगोदरच माझ्या 2 शब्दामध्ये आमच्या दिशा प्रतिष्ठानचं सांगतो. संस्थेचा चेक सगळी कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या कॉलेजला गेलेला आहे तिथपर्यंत रेकॉर्ड आपल्याला वर्षातून 1 वेळेस ते आपल्याला दिलं जाईल. म्हणजे सांगण्याचा उद्देश की एवढं पारदर्शक एवढं नेटनेटकेपणा या प्रतिष्ठानमध्ये भैयांनी केलेलं आहे की भविष्य काळामध्ये आपल्याला अभिमान वाटावा असं काम दिशा प्रतिष्ठान पुढील 5 वर्षामध्ये नक्की करेल. एवढं आपल्याला अध्यक्ष म्हणून या निमित्तानं सांगतो. खरं तर भोपणीकर परिवाराविषयी मी 2 शब्द बोलू इच्छितो. कारण आज अतिशय चांगला योग आहे की ज्या परिवाराने हा कार्यक्रम घेतला आहे आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे हा अतिशय चांगला योग आहे. कारण भैया आमच्या तालुक्याचं राजकारण तळेगावकर वेळेगावकर यांच्यावर अवलंबून होतं आणि आता त्यांच्यानंतर त्यांच्यासोबतच काय झालं आता भोपणीकर परिवार आहे. म्हणजे निव्वळ राजकारणच नाही, आमच्या भागामध्ये
शिक्षणाचं खऱ्या अर्थानं पंढरी जर कोणी तयार केलेली असेल तर अण्णा आपल्या माध्यमातून काही म्हणत ते चुकीचं म्हणत नाही. आणि मी केवळ आपल्या समाजासाठी 4 गोष्टी आपल्याबद्दल बोलाव्यात त्यासाठी म्हणत नाही, कारण हे सामाजिक बांधिलकी आमच्यामध्ये आहे. किंबहुना या भागातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हाच मुद्दा जो आमचा आहे तो तुमचा आहे, म्हणून आपण एवढं मोठे युनिट करू शकला. पण या येतानाच आता मला म्हणाले की तुम्ही एवढ्या लांब एवढं मोठं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड केलं म्हणजे बेरिंगच म्हणावं लागेल. बेरिंग नाही करणार ते भूमिगत कसं केलं. आणि शिक्षणात आपण नक्कीच काम करत आहात. वेअर हाऊसच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आपण भौतिक परिवार काम करत आहात. बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटासाठी आपण काम करत आहात. म्हणजे कुठलंच क्षेत्र आपण शिल्लक सोडलं नाही. विषय प्रतिष्ठानाची एक दोन सामाजिक बांधिलकी सुद्धा आपण जपलेली आहे. म्हणजे भौतिक परिवार हे सर्व गुण संपन्न आहे, सर्व क्षेत्रामध्ये काम करणार आहे. केवळ आपण मदत केलाच म्हणून मी म्हणत नाही, हे कित्येक वर्ष आम्ही पाहत आहोत आणि त्याचं फलित म्हणून खऱ्या अर्थानं आज हे कार्यक्रम होत आहे. आणि काल आम्ही आमचं ते डोनर स्कॉचिंगचा कार्यक्रम केला. त्यावेळेस मला पहिलं सर्टिफिकेट मिळालं आणि पाटवरकर साहेब आयुक्त होते आपले धर्मदायचे, आणि दुसरं सर्टिफिकेट मिळायला थोडीशी टाळाटाळ होऊ लागली आणि मला उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा होता. मला एकाने सांगितलं तुम्ही बोपनीकर साहेबांना ओळखता का? मी म्हणले नाही, माझी काही ओळख नाही, मी ऐकून आहे पण साहेब म्हणाले की असं होत नसेल तर आपण लातूरला बोलू, पण बोलायची मला आवश्यकता होती, काम ताबडतोब होऊन जाईल. आणि मग 2000 साली मी राजकारणामध्ये गेले. पहिल्यांदा निवडीच्या ग्रामपंचायत विलक्षणमध्ये आमचं एक महिला असं आंदोलन कर्ज बुडवलेलं नाही आणि अनेक मायक्रो फायनान्स आपल्या देवणी तालुक्यात लातूर जिल्ह्यामध्ये आल्या आणि खूप मोठ्या मायक्रो फायनान्स मोठ्या होऊन गेल्या बाहेरच्या. पण आमच्या तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये का नको असं वाटायचं आणि आमची आर्थिक ताकद खूप कमी पडली. आणि मला माझा आणि वयस्साहेबांचं बोलणं झालं, आपण या पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना कर्ज देऊया. आज आदरणीय आमच्या मल्टी स्टेटचे चेअरमन सगळे साहेब हे चेअरमन आहेत, त्यांनी पण माझ्या अशीच मल्टी स्टेट बँकेवरती निवड केली संचालक म्हणून. आणि बँक आमच्या म्हणजे बाहेर गावी काम करणारे लोक किंवा इतर ठिकाणी जे आपण बंद संप हे चालू आहे त्यामुळे अडचणीत असलेल्यांना ही एक छोटासा दिवा आहे जेणेकरून आपण आर्थिक जबाबदारी उत्कृष्टरित्या पेलू शकू घराची. आता क्रेडिट सोसायटीने आपल्याला कर्ज दिले म्हणजे तर ही आपली पहिली पायरी आहे, जिथे आपण पहिलं पायरी चढल्यानंतरच आपण एक उच्च शिखर गाठू शकतो. या गोष्टीला तर सर्व लोकांची मान्यता आहेच आहे. तर आपल्याकडे जेव्हा पण कर्ज वाटप केलं जातं तेव्हा 50% लोकांना असं वाटतं की ह्याचा आपल्याला वापस करायचा आहे किंवा नाही या विधा मनस्थितीत असते. पण आपण क्रेडिट या शब्दावरच कॉन्सन्ट्रेट करूया. क्रेडिट म्हणजे आज तुम्ही जर ह्याचा परतावा व्यवस्थितपणे केला तरच पुढच्या जेव्हा आपण उद्योग मोठा करायला जाऊ तेव्हा आपल्याला त्या विषयीचं नक्कीच सहकार्य लागतं की ह्याचे मोठ्या प्रमाणात आपण उद्योग निर्माण करू शकतो. आता ताईंचं काम बघितलं, मी सुनीलदादाला तेच म्हणत होते की एवढं ताईंचं जर सखोल मार्गदर्शन होणार असेल त्याच्यानंतर मी बोलायसारखं काही राहत नाही का, तर मी खूप नवखी आहे बोलण्याच्या बाबतीत, आपला अनुभव खूप कच्चा आहे. आणि या कार्यक्रमात मला एक गोष्ट जास्त मोठ्या प्रमाणात जाणवली की महिलांची संख्या. आज जर उद्योग करायसाठी किंवा आपल्या स्वावलंबन मिळवायसाठी जर एवढ्या महिला उत्सुक असतील तर त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म देणारं ही जी रसिका क्रेडिट अर्बन सोसायटी आहे याचे खरंच धन्यवाद मानले पाहिजेत की त्यांनी एवढा चांगला प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे. आणि महिला सक्षमीकरण करणं म्हणजे त्याच्या घरातल्या पूर्ण लोकांना सहकार्य करणं असतं. व्यवस्थित ठेवणं हे एका महिलेवर अवलंबून असतं आणि ती आज जर सक्षम झाली तर घराचे प्रगतीचे द्वार हे नक्कीच उघडलेले असतात. यामध्ये आपण अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचाही एक छोटासा उल्लेख करू इच्छिते. त्यामध्ये आपल्याला वैयक्तिक व्याज परतावा योजना आहे. म्हणजे एखाद्या बँकेकडनं जर आपल्याला लोन मिळत असेल तर त्याच्या व्याजाची जिम्मेदारी पूर्ण महामंडळ उचलते.
याच्यामुळे कसं असतं की मुद्दलला मुद्दल रिटर्न करणं ही सोपं असतं, पण जेव्हा व्याजाचा भर पडतो तेव्हा तिथून कुठेतरी म्हणजे कर्ज वापस न देण्याची वृत्ती चालू होते. पण व्याजाची जर जिम्मेदारी महामंडळ घेत असेल तर आपण नक्कीच या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि ज्यांना पण काहीही सहकार्य लागत असेल तर त्यांना सांगा, आपण नेहमीच त्या बाबतीत मदत करू इच्छितो. आता सोशल अँगलनं बघायला गेलं तर आमचे दिशा प्रतिष्ठान एक संस्था आहे ज्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने स्थापन केलेली आमची संस्था आहे. आणि त्याचं मार्गदर्शन आणि आपलंच काकांनी म्हणल्यासारखं की कोणत्या व्यक्तीला कुठे बसवावं हे जसं अभिजित यांना कळतं तसं त्यांनी प्रत्येक दुवा जोडून ठेवलेला आहे. आमच्या 15 जणांचं पण काम बोलतं. ह्या गोष्टीवर निवडलेल्या 15 लोक त्यांनी एका माळेत ओवलेले आहेत आणि ती माळ नक्कीच विजयाची ठरणार आहे यात तर कोणतीच मला संशय येत नाही. अशा लोकांना आणि जे आमच्या वेळासून दुसऱ्याच्या नाही आमच्या वेळासून जे मालकी होती त्यांच्यासाठी कर्ज आणि सोनं जे नाव घेऊन त्याच्यासाठी कर्ज एवढंच वाटत आहे, कुठलंच वाटत नाही. कारण हे 100% वसूल होणार वाटत आहे. सोनं सोडून घेणारा पैसे भरतो, माल त्यांना सोडून घेणारा पैसे भरण्याचा माल परत मिळतो आणि पगारही आमच्या हातात आहे. म्हणजे 100% येतील. आम्ही धोरण बघून असं सुरुवात केलं. पण परवा त्याच्यामध्ये असं चर्चा करताना बेळेबाई आणि आम्ही चर्चा केली. त्यांच्या महिला बचत गटाच्या काही सदस्य आहेत त्यांना आपण कर्ज वाटप करू. मग काय हरकत नाही करायला, काय अडचण. बेळेबाईचा आमचा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे, त्यांचाही आमच्यावर तेवढा विश्वास आहे. लावला ताईंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर या चळवळीत महिला चळवळ सुटू नये. महिन्याला कार्यक्रमाला बोलावं खेड्यावर गेलं तर महिला येत नाही. कीर्तनाला तेवढे महिला कीर्तनाला सुद्धा येणार अशी परिस्थिती निर्माण झाली. वेळेताईचं एक कौशल्य बघितलं. त्यांचं एक उदाहरण सांगायचं तर मी विलासराव देशमुख साहेबांचा एक कार्यक्रम घेतला होता. शहरामध्ये गाराचा पाऊस झाला. गार रस्त्याने पांढरा शिपट रस्ते झाले. त्यावेळी मी सकाळी 5:30 वाजता साहेबांना फोन केला होता की साहेब आमच्याकडे गाराचा एवढा मोठा पाऊस आहे. साहेबांनी लगेच मला कलेक्टरला 6 वाजता मला कलेक्टर फोन केला की त्या भागात जायचं चला. आम्ही त्यांना घेऊन त्या टाकळी बोंबे यावर घेऊन त्यानंतर लगेच तिने दखल घेऊन त्यांना शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका घेतली. घरं पडली असतील, कोणाची शेती वाढली असतील. अशा विलासराव देशमुख साहेबांना प्रत्येक माणूस बघितला तो माणूस विलासराव साहेब म्हणतो त्याला बघायला तिथे. आता मुख्यमंत्री माणसाला कोणाला भेटणार नाही. अशा माणसाला सुद्धा उदगीर तालुका असेल लातूर जिल्ह्यात मी पूर्ण मराठवाड्याचं नाव आता जर विलासराव देशमुख जर आहेत असले असते तर आज सुद्धा महाराष्ट्र काँग्रेसचं कार्य असते. त्यांच्यासारखं बोलणं, त्यांच्यासारखं लोकांना मदत करायची भूमिका. त्यांच्याकडे लोक गेल्यानंतर लाईनमध्ये उभारल्यावरती 500 लोक नव्हते लाईनमध्ये. सगळ्या पत्रावर सह्या करणार असेल, कुणाला काही नाराज करणार नाही, पण काय द्यायचं माझ्या घरचं सगळ्याला द्यायचे असे भूमिका ठेवून ते काम एक दैवी शक्ती होती. महाराष्ट्रासाठी एक दैवी शक्ती होती. लातूर जिल्ह्याची नाही, महाराष्ट्रासाठी. आता आमच्या तर एवढे सांगण्यासाठी करावं नाही साहेब आम्ही पाहिले सगळ्या. आता मला कधी कधी वाटतं की आता मी तुम्हाला खरं सांगतो, मी आत्ता साहेबांना म्हणलं तुम्ही सकाळी उठल्या आंघोळ केल्यानंतर देवाचं नाव म्हणता, पांडुरंग म्हणता, कोणी शिवाय कोणी विठ्ठल म्हणते, कोणी पांडुरंग म्हणते, कोणी गणेश म्हणतात. त्याच्यासोबत तुम्ही विलासराव देशमुख साहेबांकडे म्हणून घराच्या बाहेर पडा. मी तुम्हाला आताही सांगतो तुमचं काम न होणारा होईल. असे दैव माणसाचं महाराष्ट्रात होऊन गेले. आता ते विलासराव साहेबांना त्यावेळेस मी बोलली तुम्हाला ताईचं सांगायचं. मग मी विरोध वाढल्यानंतर मी ताईला म्हणलं ताई तुमच्या महिला किती कार्यक्रमाला येतील. गॅस बचत बायकोची असते. महिलांमध्ये सगळे म्हणजे पैसे जमा करणे, वेळ प्रसंग व्हायला ते पैसे काढणे. म्हणजे या लोकांना तुम्ही कितीही मदत करा, ते व्यवसायात वापरतील, शेतीला वापरतील, त्याच्या शिक्षणासाठी वापरतील. तर वेळेवेळी तुम्हाला मी आता हे कर्ज वाटप करायला आवडेल. त्या कर्जाचा नियोजन करा, चांगलं करा. वेळेत तुम्ही पुन्हा काही असं मिळावं घ्यायची गरज नाही, काही नाही, ते सगळे जमायचे नाही.
तुम्ही वेळेवायची फक्त चिठ्ठी आणायची आणि ते बँकेने तेच मंजूर करणार आहे. चिठ्ठी आणायची, फॉर्म भरून द्यायची. आता आमची मॅडम इथे आकाश आहे, आता फक्त 50,000च्या वर ज्याला कर्ज घ्यायचं त्याला मॉर्गेज द्यावं लागतं. हे नियम आहे. मॉर्गेज म्हणजे काय मला माहीत आहे, तुमच्या नावावर काही जमिनी असतील तर मला माहीत नाही, किंवा घरं असतील का नाही मला माहीत नाही, पण ते 50,000 म्हणलं की मॉर्गेज देणं म्हणजे त्याला आपल्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन बँकेच्या नावावर तुमचं ते गहाणखत करून घेणं एवढं करावं लागतं. तुम्हाला 5 लाखापर्यंत द्यायची तुम्ही 1 लाख मागला तुम्ही मागं करून फक्त परतफेड चालू ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही बँकेकडे येत असताना तुम्हाला कमी वेळेला भेटा, त्याला सांगा आम्हाला एक पत्र द्या. त्यांनी एवढंच नाही सभासद करून कर्ज मंजूर करण्याची कारवाई करण्यात येईल. बस जणांची लोक ते तुम्हाला सभासद फॉर्म देतील, कर्ज मंजूर देतील, ते उचलावं आपल्याला पुन्हा देऊन देणार. आता परतफेड कशी करायची? परतफेड म्हणून तर महिन्याला 1,800 रुपयेचा नाही काम करायचं, 1,835 रुपये करायचं असेल तर महिन्यामधून एक वेळेतही मला लातूर जिल्ह्यामध्ये एक वेळेतही वाटला मला पवारदाई पड वाटत होते हात नोकरीच्या, पण ते आता थंडगार झाले, सरकार गेले थंडगार होते, पण यांचं काम चालू ते चालूच आहे. आणि म्हणजे सामाजिक कार्यात एवढं लक्ष घालतात सोडून तुम्ही मला सांगतो मी त्यांना राजकारणात मला काही करायचं मी सामाजिक कार्यात तुम्ही काम चांगलं आहे, पण राजकारणात म्हणण्यासाठी त्यांना असं वाटलं असेल. ते आजही तो देवणी तालुक्यात हे जर आमचे हे सगळे मित्रमंडळी जे ते उभा टाकले तर मला वाटतं नगरपंचायतीऐवजी काँग्रेसची त्यासाठी सर्व विश्वास ठेवण्यासाठी लातूरच्या नेत्यांना सुद्धा इथं लक्ष घ्यायची गरज आहे. मी त्यांना आहे, पण मी तर म्हणून अध्यक्ष होत असतं तर निवडणूक लढवायची, बरोबर आहे. तर असं होत असेल तर वेळेमध्ये तुम्हाला अध्यक्षाची चान्स असेल, आरक्षण दिलं असेल तर निवडणूक लढवा. तर पंचायती सदस्य व्हायचं अवकार निर्माण झाले, पैसे नंबर देतात कसे निर्माण झाले. कुठेतरी पैसे देण्याची वृत्ती गावामध्ये असते, पण ते पैसे वसूल करण्याची सुद्धा ॲड तुमच्यामध्ये असावी. ती जी कौशल्य तुमच्यामध्ये असेल तर निश्चित कुठल्याही ह्याच्यामध्ये पैसे आपल्याला परत येऊ शकतात. आणि आपण महिलांना जे कर्ज या ठिकाणी आज वाटप केलेलं आहे, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की जगामध्ये फायनान्सचा म्हणजे अर्थकारणाचा जितका म्हणून अभ्यास झालेला आहे त्याच्यामध्ये परतफेडीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये महिला अग्र क्रमांकावर आहे. महिलांना दिलेलं कर्ज कधीच बुडत नाही. हे जगाच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आहे. महिलांचं परतफेडीचं प्रमाण हे सर्वाधिक असतं आणि मायक्रो फायनान्स हे तर कधीच बुडवणारे माणसं कोण? मोठे फायनान्स. तुम्ही बघा नावं बुडवणाऱ्या माणसाचे पेपरला येते, टीव्हीवरती सांगतात, आपण कधी राहतो की सगळे मोठे कर्ज घेणारे माणसं कर्ज बुडवतात. छोटं कर्ज घेणारा माणूस कधीच कर्ज बुडवत नाही, कारण त्याची भावना प्रामाणिक असते. त्याचा कर्ज घेतानाच माहिती असते की मला हे कर्ज फेडायचं आहे आणि या छोट्याशा कर्जावरती माझा संसार होता. आज मी संसाराचा एक छोटासा टप्पा या कर्जाच्या माध्यमातून पुढं टाकलेला आहे, एक छोटंसं पाऊल मी पुढं टाकलेलं आहे. मला याच्यातले अनेक टप्पे गाठायचे आणि हे टप्पे मी तेव्हाच गाठू शकेन जेव्हा मी ह्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड होईल. ही भावना लहान माणसामध्ये निर्मित असते. माझे एक मित्र आहेत प्रसाद जोशी, जे दिशाचे संचालक पण आहेत, ते विलास कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जनरल मॅनेजर आहेत. ते मला म्हणाले की जेव्हा हे जनरल मॅनेजर म्हणून जॉईन झालो त्या दिवशी ठरवलं म्हणजे की मायक्रो फायनान्समध्ये जास्त काम करायचं, कारण मायक्रो फायनान्समध्ये परतफेडीची जी पद्धत आहे व प्रमाण जे आहे ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. आणि महिलांचं कर्ज हे 100% त्याच्यामध्ये परत फेडलंच जातं. कारण माझं महिलांच्या बाबतीत प्रामाणिक मत असं आहे की महिलांना जगही खूप अंडर एस्टिमेट करतं आणि त्याच्यापेक्षा मोठं पाप हे आहे की आपल्या महिलाही स्वतःला अंडर एस्टिमेट करतात. माझ्या सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे, कृपया हे पाप तुम्ही करणं थांबवा. स्वतःची शक्ती ओळखा, स्वतःची ताकद ओळखा. हा नवरा नावाचा जो प्राणी आहे ना, याच्या बाहेर येऊन विचार करायचा. आत्ताच आमची चर्चा झाली गाडीमध्ये आम्ही बोलत होतो. एक महिला वैशालीजींना म्हणाल्या, भाजी विकणारी महिला राजीवानी चौकामध्ये नाही का, महिला बऱ्याचशा भाजी विकतात, या त्यांना म्हणाल्या की तुम्ही भाजी विक्रेते आहे त्याची तुम्ही नोंद केली आहे का महापालिकेमध्ये, योजना चालू आहे, आणि तुम्ही जर नोंद केली नसेल तर मी तुमची नोंद करून देते, तुम्हाला सगळी मदत करते. ह्या महिला त्यांना काय म्हणतात, ताई किती बी करून घ्या, नवऱ्याच्या पुढे जाता येते. त्याला विचारावं लागतं, त्याला बोलावं लागतं, त्याच्या पलीकडे मला जाता येते.
हरकत नाही, आपण घरी चर्चा केलीच पाहिजे, परवानगी घेतलीच पाहिजे, तर त्याच्या पलीकडे जग बघायला असं शिकलं पाहिजे. कारण तुमच्यामध्ये जे कौशल्य आहे ना ते लक्षात घ्या, की स्वयंपाकघर तुमची जी मूळ कर्मभूमी आहे ते तुमचं स्वयंपाकघर, किचन ज्याला आपण म्हणतो. त्या किचनमध्ये किती वस्तू असतात बरोबर, आणि घरात माणसं किती असतात. तर तुमच्या हातून कधी असं घडलंय का की तुम्ही केलेला पदार्थ घरातल्या एका व्यक्तीला आवडला, दुसऱ्याला आवडला? असं कधी शक्य झालंय? काही अनुभव आहे का तुमचा? तुम्ही केलेला प्रत्येक पदार्थ घरातल्या सरसकट सगळ्या व्यक्तींना आवडतो, जेव्हा की घरातल्या प्रत्येक व्यक्तीची आवडी वेगळी असते. पण मी तुम्हाला कला जमते कशी, त्याचा कधी तुम्ही स्वतः तरी विचार केला की आपल्याला ही कला जमते कशी? की घरातल्या प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असताना सुद्धा आपण केलेला पदार्थ घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडतो कसा? ही तुमच्यामध्ये कला आहे. तुम्ही लेकराचं करत करत साखरेच्या भांड्यामध्ये हात घालता, साखर उचलता आणि चहाच्या ह्याच्यात टाकता. पत्तीच्या डब्यात हात घालता, पत्ती उचलता आणि चहाच्या ह्याच्यामध्ये टाकता. तुम्ही कधी मोजले का की किती चमचे पत्ती टाकले, किती चमचे साखर टाकली? तुम्हाला कधी तिची आवश्यकता पडली का? मला वाटत नाही की तुम्हाला कधी तिची आवश्यकता पडली. पण कधी तुमच्या चहाची चव बिघडली का? नाही. त्या दूधवाल्याने दूधच खराब द्यावं लागेल तुमची चहाची चव बदलायला. तर तुमच्या हातून तर काही चहाची चव कधी बदलणार नाही. एवढं सगळं कौशल्य तुमच्याकडे असताना एका किचनमध्ये मोहरी, जिरे, तिखट, तेल, हळद, किती प्रकारचे पदार्थ तुमच्या किचनमध्ये असतात. तुम्ही जर कधी यादी केली तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढे सगळे पदार्थ आपण हाताळतो आणि एवढ्या सगळ्या पदार्थाचे तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे. ती सगळी कसरत तुम्ही करता आणि तरी तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसतो, याचं मला आश्चर्य वाटतं. ज्या महिला एवढी सगळी कसरत यशस्वीपणाने करू शकतात त्यांच्यामध्ये केवढा मोठा आत्मविश्वास असतो. व्हेज खाणारे वेगळे, नॉनव्हेज खाणारे वेगळे, कुणाला काय जमतं, कुणाला काय जमत नाही. घरच्यांना कधी कोणता पाहुणा न सांगता दारावरची बेल वाजता ह्याचा भरोसा, त्याची व्यवस्था करा. म्हणजे ही जी तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे, ही जी तुमच्यामध्ये ताकद आहे, ही जी तुमच्यामध्ये शक्ती आहे, तिचा अनुभव तुम्ही कधी स्वतः करूनच घेत नाही. हे तुम्ही सगळं करता सोडून देता. हे सोडून देणं चुकतं. हे तुम्ही स्वतःला कधीतरी आठवलं पाहिजे की आपण काय काय करतो संसार करता. आणि हे जेव्हा तुम्ही स्वतःला आठवा तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्यामध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती चांगल्या अर्थाने तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी लावली पाहिजे. चांगल्या अर्थाने, मी वाईट अर्थाने म्हणत नाही. माझ्यामध्ये एवढी शक्ती तर मला तुम्ही काय बोलायचं नाही असं म्हणण्याचा माझा उद्देश. घर सांभाळायचं म्हणजे सगळ्याला सोबत घेऊन चालावं लागतं, याची मला पूर्ण कल्पना आहे. ही शक्ती, तुमचं कौशल्य हे तुम्ही कुठंतरी अनुभवलं पाहिजे, स्वतःला तुम्ही जाणून दिलं पाहिजे की हो माझ्यामध्ये एवढी कला आहे आणि मी ती स्वतःच्या प्रगतीसाठी कुठेतरी वापरतो. माझ्या घरी आम्ही दोघंजण भाऊ आहे. आम्ही दोघंजण भाऊ, आता तुम्ही जसं म्हणाल की महिलांकडे खूप शिल्लक असते. मला वाटतं 2016 साली नाही 2012 साली जागतिक मंदी आली होती. अमेरिका, इंग्लंड सगळे देश हे जागतिक मंदीच्या झपाट्यामध्ये होते आणि त्याच्यामधनं मनमोहन सिंग पंतप्रधान होते. फक्त भारत देशाला त्या जागतिक मंदीचा फटका बसला. त्याचं कारण महिला आहे. त्यांनी उशीखाली ठेवलेले पैसे, त्यांनी कपाटात दबून ठेवलेले पैसे, त्यांनी सोन्यात केलेली गुंतवणूक. म्हणजे मनमोहन सिंग जेव्हा म्हणाले की भारताला जर ह्या आर्थिक मंदीमधनं कुणी वाचवलेलं असेल तर महिला आहे. त्याचं कारण तुम्ही जे बँकेच्या बाहेरच्या बचती करताना तो पैसा तुमच्याजवळच आहे ना आणि तो पैसा त्या अडचणीच्या काळामध्ये बाहेर आला आणि म्हणून भारताला त्या आर्थिक मंदीची झळ त्या ठिकाणी पोहोचली नाही. तुम्ही जी बचत छोटी छोटी करताना खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या घरी आम्ही दोघंजण भाऊ आहोत. दर महिन्याचा खर्च आम्ही दोघंजण भाऊ आईला देतो, अर्धा मी अर्धा देतो, म्हणजे रामभाऊ अर्धा देतात आणि घरचा सगळा खर्च माझ्या आई चालवतो. एक दिवशी माझ्या आईने माझ्या पत्नीला बोलवलं. त्या म्हणाल्या थोडं बँकेत कामं चालतात का सोबत. आम्हाला दोघांना भावाला काय वाटतं की आम्ही बिलकुल सगळ्यांनी शिकलं पाहिजे की आपण काय काय कशा पद्धतीने करू शकतो. माझी तुम्हाला परत एकदा नम्रपणाची विनंती, माझं वाक्य तुम्ही परत एकदा नीटपणाने ऐका. तुमच्यात ती शक्ती ओळखा, ती शक्ती अनुभवा, ती शक्ती फील करा आणि लॉंग टर्म पर्यंत फील करा. आता अभिजित भाई आज म्हणून गेले म्हणून 2 दिवस ते फील करायच्या, तिसऱ्या दिवशी विसरून जायचं असं कृपया करू नका. तर तुम्ही घडला खूप काही होऊ शकतो हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर तुम्ही तो धागा आहात जो कुटुंबाला, समाजाला एकत्रितपणे बांधून ठेवतो. तुमच्या घरामधले सगळे सदस्य कुणाच्या भोवती फिरतात. तुम्ही ठीक आहे वडाच्या भोवती फिरता
तुमच्या घरातले सदस्य कोणाच्या भोवती फिरतात? तुमच्या भोवती फिरतात. तुमचा नवरा तुमच्या भोवती, तुमचे लेकर तुमच्या भोवती, तुमचा दीर तुमच्या भोवती, तुमची सासू तुमच्या भोवती. तुमच्याशिवाय तुम्ही त्या कुटुंबाचं वडाचं झाडच आहात की ज्याला फेरे मारून सगळ्या घरांनी हे म्हणलं पाहिजे की जन्मोजन्मी हीच आमच्या घरी होते. की तुम्ही वडाला फेरे मारून हे म्हणता की जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, पण तुम्ही तो घरातला वड आहात की ज्याला चक्कर मारून लोक घरच्यांनी असं म्हणलं पाहिजे की जन्मोजन्मी हाच वड आमच्या घरी लागतो. ती ताकद तुमच्यामध्ये आहे की तुम्ही फक्त ताकद ओळखा आणि अनुभवा. माझं स्त्रीबद्दलचं म्हणजे मी जर स्त्रीबद्दल बोलायला लागलो दिवस पूर्ण नाही. मला स्त्रीबद्दल एवढा आलं. माझ्या आयुष्याची गाठच माझी आई. मी माझ्या जीवनात ते काम कधीच केलं नाही की जे ऐकून माझ्या आईला असं वाटेल की मी माझ्या मुलाला हे शिकवलं नव्हते तिथून शिकणार. अनेक माझ्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत की ज्या करायला मला माझं म्हणजे टेम्पटेशन होतं, पण मी करत नाही. त्याचं फक्त कारण माझी आई. मला असं वाटतं की माझ्या आईला जर कळालं की मी असं केलं तिला काय तर एका भावनेने आयुष्यभर मला मिळतं. मी आज तुम्हाला महिला हा कार्यक्रम आहे मला प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. तर ती शक्ती माझी आई आहे. म्हणून महिलांच्या बद्दलच्या सन्मानाची त्यांची डिग्निटी मेंटेन करण्याची मला पहिल्यापासूनची सवय आहे. आणि सुदैवाने माझ्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या प्रेरणादायी व्यक्ती आहेत त्या स्त्री आहेत. माझी आई असेल, मामी असेल, म्हणजे खरंच महिलांकडनं पुरुषांनी प्रेरणा घेतली होते. उलट हे दुर्दैव आहे. परंतु माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमची शक्ती ओळखा आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रवास करा. उपनीकरजींनी आत्ताच सांगितलं की तुम्हाला ते काहीच कधी मोडून देणार नाही आर्थिकदृष्ट्या. त्याच्यामुळे तुम्हाला सोपं केलं. ताईंचं पत्र आणायचं आणि कर्ज घ्यायचं. फक्त आपण महिन्याला जर आपण ते कर्ज फेडत राहिलो तर आपल्याला कुठलीच मदत त्या ठिकाणी कमी पडणार नाही. देवळी तालुक्याचं भाग्य आहे की उपनीकरजींसारखे एक व्यक्ती या तालुक्यामध्ये जन्मले, वाढले आणि त्यांनी त्यांचं कार्य या तालुक्यामध्ये केलं. जागृती कारखाना इथं आला. आपण म्हणतो दिलीपराव साहेबांनी आणला, परंतु मी प्रामाणिकपणे विनम्रपणे सांगू इच्छितो तो कारखाना फक्त आदरणीय उपनीकरजींमुळे लागतो. इथे साहेब नेहमी म्हणायचे की विकास खेचून आणावा लागतो. कारखाना पण उपनीकरजी खेचून आणावा लागतो हे तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला पडतं. आणि हे जे तुम्ही पुण्य वाटून घेतलेलं आहे या परिसरासाठी याची आठवण हा परिसर कायमस्वरूपी त्या ठिकाणी ठेवेल. आणि जागृती तिने नाव जरी दिलं असेल खरोखर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जागृती तुमच्या माध्यमातून आली. कारण कारखाना येताना एकटा येत नसतो. कारखाना बऱ्याच गोष्टी सोबत घेऊन येत असतो. कारखाना आला म्हणजे दळणवळण आलं, रस्त्यांची परिस्थिती सुधारते, कामगाराला काम मिळतं. आपल्याला वाटतं कारखाना म्हणजे ऊस उत्पादकाचा कारखाना, पण तसं नसतं. ट्रॅक्टरवाल्याला काम मिळतं, तुमच्या लेबरला काम मिळतं, महिलांना काम मिळतं, आर्थिक क्षमता वाढल्यानंतर बाजारपेठ बहरते. या सगळ्या गोष्टी कारखान्यामुळे होत असतात आणि ते आणण्याचं काम उपनीकरजींनी केलेलं आहे. आणि देशमुख परिवाराबद्दलचा जो त्यांचा स्नेह आहे तो तर शब्दात व्यक्त करण्याचा नाही. तुमच्याही दोघांमध्ये अलिखित करार आहे, नाही म्हणायचं. तर सोनू असतील, उपनीकरजी असतील, थोडक्यात काय देवणीकरांना नाही म्हणायचं. हा करार देशमुख कुटुंबामध्ये आणि देवणीकरांमध्ये आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा म्हणजे आपली एक खंत आपण इथे व्यक्त केली की लातूरच्या लोकांना थोडं देवणीकडे लक्ष द्यायला सांगा. सर, हे जे आपण सोसायटी काढलात तर त्या सोसायटीचं ध्येय उद्देश काय आहे? ही सोसायटी काढण्यामागचा मूळ माझा हेतू एक तर कसं आहे, मोठ्या बँका सर्वसाधारण शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, छोटे व्यापारी यांना कधीच कर्ज देत नाहीत. त्यांचे नियम ते बसत नाहीत. म्हणून आपण काही लोकांना मदत करता येते का? सर्वसामान्य लोकांना, व्यापारी, छोटे व्यापारी असतील. आत्ता आपण पाहिलं बचत गटाच्या महिलेला आपण दिलं. आणि मूळ कसं आहे याच्यामध्ये माझा उद्देश म्हणजे 4-5 लोक बँकेमार्फत जगतील आणि काही छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना सुद्धा मदत होईल आणि त्यांना सहकार्य मिळेल. मोठ्या बँकेत गेल्यानंतर तुम्हाला मॉर्गेज मागतात, बरेचसे काही मागतात, ज्याच्याकडे मॉर्गेज नाही अशा लोकांना कर्ज वाटप होत नाही. आणि छोट्या लोकांची अडचण अशी होती की मोठ्या बँका छोट्या लोकांना देतच नाही. म्हणून तर काहीतरी कारण सांगून ते त्याला बाजूला करतात किंवा आमच्याकडे वाटप बंद आहे किंवा मग तुमच्याकडे मॉर्गेज द्यायला काही आहे का, एवढी रक्कम द्याल. तिथे पुढचं किराण्याच्या दुकानात जाऊन त्यांनी दुकान लावणार आणि त्यांना कर्ज पुरवठा होत नाही. म्हणून आम्ही याचा माझा मूळ संकल्प उद्देश हा आहे. तर या क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज देणार आहेत का?
शेतकऱ्यांना म्हणजे डायरेक्ट असं पीक कर्ज वगैरे नाही किंवा मोटारी नाही, पाईपलाईन नाही, पण त्या शेतकऱ्यांचा माल आम्ही आमच्या वेअरहाऊसमध्ये ठेवून त्याच्यावर 70% कर्ज देऊन त्या माणसाला मदत करायची, शेतकऱ्यासाठी मदत करायची भूमिका आहे आमची, त्या पद्धतीने चालू झाली आहे. आता आम्ही काय केलं याच्यामध्ये मूळ म्हणजे आम्ही शेतकरी हा बऱ्याच गोष्टीपासून लांब आहे. कर्ज असेल, मग त्याच्या आत्महत्या जे वाढल्या त्याच्यावर सगळं आहे, पण त्याला नियोजन नाही. मग त्याला कसं आहे, आज पीक कर्ज द्या म्हणलं की देतात लोक पैसे, पण कधी दुष्काळ पडला, कधी पाणी जास्त झालं, कधी पाणी कमी पडलं, यामुळे शेतकऱ्यांची फार अडचणी येतात. आम्ही काय केले, मूळ शेतकऱ्यांना बियाणं आम्ही देतो आमच्या रसिका ह्याच्यातून वेअरहाऊसच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांना बी देतो. बी देऊन त्यांच्याकडून उत्पन्न झाल्यानंतर ते आपणच खरेदी करतो. समजा त्याची विक्री आता करायची त्याच्यावर योजना नसेल किंवा पैसे जास्त मिळत नाही म्हणून त्यांना थांबत असेल तर ते माल आमच्या वेअरहाऊसमध्ये ठेवून त्याला 70% कर्ज देऊन त्यांना ते समजा लागणारे पैसे असतील, खर्चासाठी लागणारे असतील किंवा मुलीचं ढवाळजेवळ असेल, मुलीचं लग्न असेल, त्यासाठी या शेतीमालावर आम्ही कर्ज त्याची व्यवस्था आम्ही तात्पुरती चालू करतो. व पुन्हा त्याचे भाव वाढल्यानंतर त्या वाढलेल्या भावानं सुद्धा आम्ही खर्च करतो आणि शेतकऱ्यांना पैसे देतो. म्हणजे शेतकऱ्याला कधी उपाशी पडता एवढी किंवा उपाशी राहू नये त्याच्या मागच्या शेतकऱ्याच्या मागे बऱ्याच अडचणी आहेत. पेरणीपासून आम्ही पेरणीला सुद्धा एक बँक आम्ही असं आता आमच्याच अर्बन बँकेच्या माध्यमातून प्रत्येकी 10,000 रुपये आम्ही शेतकऱ्याला लागणी असेल, बिया असतील, खुरपणं असतील, बियाणं असेल किंवा औषध असतील, ह्या सगळ्या गोष्टीसाठी कर्ज देणार आहोत. पुढे भविष्यात माझी संकल्पना, त्याचा कर्ज दिल्यानंतर त्याच्या मागे आम्ही 1-2-3 वर्षात अशा काही मशिनरी आणणार आहोत की जिथं लेबरचा प्रॉब्लेम वाढलाय की खेडेगावात लोक काम करायला तयार नाहीत. त्याच्यासाठी शेतकरी मागे पडतो, त्याला वेळेवर खुरपणी, कापणी, मळणी करणं ह्यासाठी पुरुष मंडळी किंवा बायका मंडळी मिळत नाही. यासाठी अशा काही मशिनरी अत्याधुनिक आणून त्या शेतकऱ्याच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंत करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि ते झालेला माल आम्हीच करणार आहोत, खरेदी करणार आहोत. त्यांना ॲडव्हान्स पैसे असले तर माल ठेवून पैसे देणार आहोत. अशा प्रकारची संकल्पना आहे. बघू भविष्यात काय आमच्या हाताला यश किती पद्धत आहे, शेतकऱ्याला काय मदत करता येईल या पद्धतीने. आता हे महिला सक्षमीकरण करण्याचं आमचं कर्तव्य आहे. कायसाठी की कसं आहे, ग्रामीण भागामधल्या महिलांना भरपूर उद्योग करायचे आहेत. जसे पापड योजना असेल किंवा द्रोण पत्रावळी तयार करणं असेल, अशा लोणच्याच्या असतील, अशा अनेक कामं आहेत की ज्याच्यामुळे महिला स्वतःच्या पायावर उभा टाकू शकतील आणि महिला समाजात मिसळू शकतील. त्यांना आपण 50%चा अधिकार दिला म्हणजे काय केलं, निवडणूक उभा टाकलं म्हणजे काय त्यांचं पोट भरलं होत नाही. त्यांना काहीतरी उद्योग लावून दिले पाहिजे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभून जर 4 पैसे त्यांना मदत करून त्यांना जर फायदा होत असेल, आपले पैसे फेडून त्यांना फायदा होत तर काय अडचण नाही. या उद्देशाने आता आम्ही देवणी तालुक्यातील काही महिला, काही गावं दत्तक घेऊन, तालुक्यात दत्तक घेऊन त्या गावातील बेरोजगार महिला ज्यांना काम करायचे आहे पण आर्थिक विवंचनेत आहेत, अशा प्रकारच्या लोकांना आम्ही कर्ज वाटप करून त्यांना सक्षम करायचं ध्येय धरून ठरवलेलं आहे. त्या पद्धतीने आजचा हा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारचं सहकार्य करणार आहोत. त्या सहकार्यामध्ये कधीच कमी पडणार नाही. आणि कुठं आहे आमचं व्याजदर या महिलांनी जर वेळेवर जर पैसे परतफेड केले तर आणखी त्यांना कर्ज देणार आहोत. त्यांचं अजून जसं काही त्यांना मदत करता येईल, त्यांना बलवान करता येईल, अशा प्रकारचा मानस या तालुक्यातील छोटा कार्यकर्ता माझ्या डोक्यात संकल्पना आहे. साहेब, आपण क्रेडिट सोसायटीचे कोण आहात? मी रसिका अर्बन क्रेडिट सोसायटी उदगीर या शाखेचा संचालक आहे. नाव गजानन गोविंदराव भुकणीकर. तर या क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून आपण एक संचालक म्हणून नेमकी भूमिका काय मांडू शकता? संचालक या नात्यानं जर आज सांगायचं जर आपण विचार केला तर आमची शाखा उदगीर तालुक्यामध्ये कार्यरत असून आणि आमचं सर्व कार्यक्षेत्र जर विचार केला तर आमचं महाविद्यालय असेल, बीज प्रक्रिया केंद्र असेल, रसिका वेअरहाऊसच्या माध्यमातून जे विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, या सर्वांना जोडायचं काम हे आमच्या देवणी तालुक्यामध्ये आम्ही कार्यक्षेत्र चालू केलेलं आहे. आज नुकतंच जे महिलांचा बचत गटांचा जो आज कर्ज वितरित कार्यक्रम झाला, त्या उद्देशानं जर विचार केला तर आमच्या या भागामध्ये जे भुकणीकर साहेबांनी रसिका वेअरहाऊसची जी उभारणी केली, या आमच्या रसिका अर्बन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मालतारण कर्ज ही
उपलब्धता कशी देता येईल ती माध्यम आज आमच्या रसिका अर्बन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सध्या चालू आहे. महिलांचा विषय जर आज विचार आपण जर केलं तर आजच आपल्या इथं जो कार्यक्रम पार पडला त्यामध्ये बचत गटांच्या महिलांना कर्ज उपलब्ध करून त्यांचं सक्षमीकरण कसं करण्यात येईल याचा बोपनीकर साहेबांच्या नियोजनातून हा कार्यक्रम चालू आहे. आणि आपला भाग जर विचार केला तर आपला भाग हा कर्नाटक सीमेवरती बसलेला आहे, देवणी तालुका. आणि आपला हा सर्व भाग ग्रामीण भाग असल्यामुळे इथं सर्वात जास्तीत जास्त पीक म्हणून सोयाबीनची पीक जास्त घेतलं जातं. आणि त्या उद्देशाने विचार करून की आता सध्या जे मार्केटचा जर आपण विचार केला, व्यापाराचा जर विचार केला तर सुमारे जवळपास 4,500 रुपये रेट मार्केटमध्ये सोयाबीनचं दर वाढलेला आपल्याला दिसत आहे आज. म्हणजे नुकतंच जर शेतकऱ्यांनी रास केली तर मार्केटमध्ये आडतीमध्ये जर शेतकऱ्यांनी जर तो माल घेऊन गेला तर किमान 3,000 ते 3,500 4,000 रुपयाच्या आसपास भाव लागलेला आपल्याला दिसून आलेलं होतं. तर आम्ही या रसिका अर्बन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून जी काही मालतारण जी योजना आहे ते शेतकऱ्यांना आमच्या या वेअरहाऊसमध्ये माल ठेवून, स्वतः म्हणजे रसिका वेअरहाऊसच वेअरहाऊस आहे, तिथं माल ठेवून त्या शेतकऱ्यांना 70% कर्ज ही योजना आमच्या रसिका अर्बन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून करतो. बरं, इथं रसिका अर्बन क्रेडिट सोसायटीचाच फायदा नसून इथं शेतकऱ्यांचा फायदा कसा केला जातो यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी आमच्या इथे समजा आज मार्केटमध्ये 4,500 रुपये भाव आहे. या 4,500 भावाचा विचार जर केलो तर आमच्याकडे आज जर इथं माल आमच्याकडे सोयाबीन ठेवला तर त्याच्यावर आम्ही 70% कर्ज देतो. आणि भविष्यात NCDX असेल किंवा जे शासनाचे दर आहेत ते आता वाढण्याची शक्यता आहे. आपण असं समजू 5,000ला जर भाव गेला तर शेतकऱ्यांना आज 4,000 रुपये भाव आहे. तर हे माल आमच्याकडे ठेवल्यामुळे शेतकरी जेव्हा भाव वाढेल तर शेतकरी इथं 5,000 रुपये जेव्हा दर होईल तर इथं क्विंटलला 1,000 रुपये असा फायदा शेतकऱ्यांचा होईल. एवढंच की आम्हाला शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, शेतकऱ्यांच्या मुलांना म्हणजे पाल्यांना, विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पाल्य असतील, त्या माध्यमातून रसिका परिवाराच्या वतीनं बरेचसे काही कार्यक्रम असतील आमच्या युनिटच्या माध्यमातून असतील, ती सहकार्य करण्याची भूमिका आमच्या रसिका परिवाराची आहे.